Hello my dear students, in last lecture we discussed about sp3 hybridization. Now it's time to discuss about some examples of sp3 hybridization. आजच्या लेक्चर मध्ये जे आहे ते आपण sp3 हायब्रिडायझेशन चे काही एक्झाम्पल जे आहे ते डिस्कस करणार आहे. त्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आपण पाहणार आहे ते कुठलं आहे तर दॅट इज फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. Formation of methane, that is CH4 molecule. CH4 molecule जो आहे तो कसा फॉर्म होतो बाय युजिंग sp3 हायब्रिडायझेशन ते आपल्याला पाहायचं. सो फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. मिथेन जर आपण पाहिलं तर यामध्ये जो सेंट्रल ॲटम आहे तो आहे कार्बन. कार्बन त्याचा ॲटॉमिक नंबर आपण जर पाहिला तर दॅट इज 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर पाहिलं तर कार्बन atomic number 6, its electronic configuration is 1s2, that means 2 electrons with opposite spin, then 2s2 and 2p2. 2p2 मध्ये px मध्ये 1 इलेक्ट्रॉन, py मध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि pz जो आहे तो एम्प्टी इथे. ठीक आहे. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन आपण इथे जर पाहिलं तर आपल्याला काय दिसते तर 1s2, 2s2, 2p2. दिस इज ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो हायब्रिडायझेशन कन्सेप्ट आपण जर पाहिला तर आपल्याला तिथे काय समजते तर sp3 हायब्रिडायझेशनचे हे एक्झाम्पल आहे. म्हणजे आपल्याला 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते आपल्याला इथे घ्यावे लागतील, सिलेक्ट करावे लागतील टू फॉर्म 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. सो कार्बन जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जर आपण जर पाहिलं तर कार्बनला जर sp3 हायब्रिडायझेशन शो करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर इथे एक 2s ऑर्बिटल आणि ऑल 3p ऑर्बिटल्स जे आहेत ते आपल्याला काय करावं लागतील तिथे घ्यावे लागतील. ऑल 3p ऑर्बिटल मीन्स 2px, 2py आणि 2pz. बट इन केस ऑफ ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर ऑब्झर्व जर केलं इथे तर आपल्याला काय दिसते की ओनली 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट हियर. दिस इज ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कार्बन इज टेट्राव्हॅलंट. कार्बनची जी टेट्राव्हॅलन्सी आहे ती या ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून जे आहे ते इथे प्रूव्ह होत नाही कारण 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. दॅट मीन्स डायव्हॅलंट नेचर जे आहे ते इथे शो होते. टेट्राव्हॅलंट नेचर काय आहे तर जेव्हा कार्बन जो आहे तो हायड्रोजन सोबत कंबाईन होतो तेव्हा कार्बन जो आहे तो एनर्जी जी आहे ती ऍब्सॉर्ब करते. दॅट मीन्स इट गेट शिफ्टेड टू एक्साइटेड स्टेट बिकॉज ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे कार्बन जो आहे तो काय करतो तिथे त्याचा 2s मधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो शिफ्ट करतो 2pz मध्ये. अँड वी गॉट द न्यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज कार्बन ऍट एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1s2 that is as it is, 2s2 is also as it is, but here 2s मधला 1 इलेक्ट्रॉन हा आपल्याला किती काय करावं लागतं कमी करावं लागते आणि तो कुठे शिफ्ट करणार तर 2px मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे ऑलरेडी, 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बट हा 2pz जो एम्प्टी होता या 2s मधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो शिफ्ट होतो 2pz मध्ये. दॅट मीन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन 2s गेट एक्साइटेड टू 2pz. ना या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय समजते की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इट प्रूव्स दॅट कार्बन इज टेट्राव्हॅलंट. कार्बन जो आहे तो टेट्राव्हॅलंट आहे हे इथे प्रूव्ह होते. ना 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. दॅट मीन्स वी गॉट हियर 4 हाफ फिल्ड ऑर्बिटल. एक s ऑर्बिटल आहे आणि 3 p ऑर्बिटल्स आहेत. These 4 half-filled orbitals get mixed and recast.
कुठले 4 हाफ फील्ड ऑर्बिटल आपण मिक्स करत आहे तर 2s then 2px 2py and 2pz हे 4 ऑर्बिटल्स जेव्हा आपण मिक्स करतो देन रिकास्टिंग जी आहे ती त्यांची होते. मिक्सिंग अँड रिकास्टिंग प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला तिथे रिझल्टंट 4 हायब्रिड ऑर्बिटल्स. We got 4 hybrid orbitals आणि त्या 4 hybrid ऑर्बिटलला आपण काय म्हणणार sp3 hybrid orbitals. sp3 that means 1s and 3p atomic ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशनने फॉर्म झालेला ऑर्बिटल त्यालाच आपण नेम दिलेला sp3 hybrid orbital. सो कार्बन जो आहे तो sp3 hybrid orbital फॉर्म करतो बाय मिक्सिंग 2s 2px 2py and 2pz. These 4 atomic orbitals of different energy and orientation हे मिक्स केल्यानंतर आपल्याला सेम एनर्जी असलेले सेम ओरिएंटेशन इन स्पेस असलेले आपल्याला 4 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे भेटतात त्यांना आपण म्हणणार sp3 हायब्रिड ऑर्बिटल. नाउ कार्बन जो आहे त्याचे हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत हे रिएक्ट होतात कोणासोबत तर 4 हायड्रोजन सोबत. 4 हायड्रोजन आहेत म्हणजे हायड्रोजन आपण जर पाहिला तर त्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे दॅट इज 1. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s1. दॅट मीन्स हायड्रोजन जो आहे त्याचा एक s ऑर्बिटल जो आहे तो ओव्हरलॅप होतो. कोणासोबत ओव्हरलॅप होणार तर हायड्रोजनचा एक s ऑर्बिटल जो आहे कार्बनच्या एका sp3 हायब्रिड ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होऊन तिथे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो फॉर्म करतो. कशा प्रकारे फॉर्म करतो तर तेच आपल्याला इथे पाहायचं आहे. सो sp3 हायब्रिडायझेशन मध्ये CH4 मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो तर हायड्रोजनचा एका हायड्रोजनचा s ऑर्बिटल this is s orbital of hydrogen atom get mixed with sp3 hybrid orbital of carbon atom. There are 4 sp3 hybrid orbitals which is sp3 hybrid orbitals आहेत आणि हा s orbital आहे. This is of hydrogen, this is of carbon. So 1 2 3 4 sp3 hybrid orbital आहे. इथे 4s ऑर्बिटल्स जे आहेत 4 हायड्रोजनचे ते ओव्हरलॅपिंग शो करतात या 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन सोबत आणि आपल्याला रिझल्टंट तिथे एक मॉलिक्यूल भेटतो. कुठला मॉलिक्यूल भेटतो these are sp3 hybrid orbitals of carbon atom. पहिला हायड्रोजन जो आहे तो इथे ओव्हरलॅप होतो एका sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन सोबत आणि इथे कार्बन हायड्रोजन बॉन्ड जे आहे ते फॉर्म होते. त्याचं रिझल्टंट स्ट्रक्चर आपण इथे फॉर्म करतो. तो कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो इथे फॉर्म होतो. दुसरा sp3 हायब्रिड ऑर्बिटल जो आहे कार्बनचा तो सेकंड हायड्रोजन ऍटमच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅपिंग शो करतो आणि इथे सेकंड सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड सेकंड हायड्रोजन सोबत कार्बन जो आहे तो शो करतो. थर्ड sp3 hybrid orbital of carbon atom get overlap with s orbital of third hydrogen atom. And there is a formation of again a single covalent bond with third hydrogen atom. And now fourth sp3 hybrid orbital get overlap with s orbital of fourth hydrogen atom, and there is a formation of fourth single covalent bond with fourth hydrogen atom. So there is a formation of total 4 carbon hydrogen sigma bonds. There is a formation of total 4 carbon hydrogen sigma bond, and this is overall
the complete structure of CH4 molecule. CH4 molecule जो आहे तो इथे फॉर्म होतो. अँगल जो फॉर्म होतो इथे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स मध्ये हायड्रोजन कार्बन आणि हायड्रोजन मध्ये तो असतो 109 डिग्री 28 मिनिट्सचा. ही जी ओव्हरलॅपिंग होत आहे कुठल्या टाइपची ओव्हरलॅपिंग होत आहे तर sp3s ओव्हरलॅप. sp3 hybrid orbital of carbon atom get overlaps with s orbital of hydrogen. So first s orbital of hydrogen atom get overlap with first sp3 hybrid orbital of carbon atom. Same thing is repeated in case of second s orbital of second hydrogen atom, then third s orbital, then fourth s orbital, and there is the formation of 4 carbon hydrogen sigma bond and overlapping, that is sp3s overlapping takes place. जी ओव्हरलॅपिंग होत आहे ती कुठली होत आहे तर sp3s ओव्हरलॅपिंग जी आहे ती इथे होत आहे. अँगल किती डिग्रीचा आहे तर 109 डिग्री 28 मिनिट्स. 109 डिग्री 28 मिनिट्सचा अँगल जो आहे तो इथे फॉर्म होत आहे. जॉमेट्री जी आहे ओरिएंटेशन इन स्पेस जर आपण जर पाहिलं तर इथे ही जी जॉमेट्री आहे ही राहणार टेट्राहेड्रल जॉमेट्री. इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचे. sp3 हायब्रिड ऑर्बिटल किती फॉर्म करतो कार्बन तर 4. 4 s ऑर्बिटल 4 हायड्रोजनचे जे आहेत ते ओव्हरलॅपिंग तिथे होते आणि ओव्हरलॅपिंग कुठल्या टाईपची आहे तर sp3s टाईप ऑफ ओव्हरलॅपिंग तिथे होते आणि आपल्याला मिथेन मॉलिक्यूल तिथे भेटतो. मिथेन मॉलिक्यूल फॉर्म होताना हायड्रोजन कार्बन हायड्रोजन बॉन्ड अँगल किती डिग्रीचा राहतो तर 109 डिग्री 28 मिनिट्सचा तो बॉन्ड अँगल जो आहे तो आपल्याला तिथे दिसतो. किती बॉन्ड फॉर्म होतात तर 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतात. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ऍक्सियल ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे सिग्मा बॉन्ड आहे. दॅट मीन्स 4 सिग्मा बॉन्ड जे आहेत ते तिथे फॉर्म होतात. कुठल्या ऍटमच्या मध्ये तर कार्बन हायड्रोजनच्या मध्ये 4 सिग्मा बॉन्ड जे आहेत ते इथे फॉर्म होत आहे. जॉमेट्री दॅट इज टेट्राहेड्रल जॉमेट्री. सो ओव्हरऑल दिस इज फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. कुठला हायब्रिडायझेशन यूज केला आपण तर sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन हा कन्सेप्ट यूज करून आपण फॉर्म केला इथे मिथेन मॉलिक्यूल.